उदयोस्तु बोल सप्तशृंगी माते की जय. आई भवानीच्या दर्शनाची ओढ लागली आणि कुठलाही विचार न करता दुसऱ्याच दिवशी सकाळी दर्शनाला निघालो. तसं बघायला गेलं तर नाशिक ते वणी जास्त लांब नाही आहे, पण असं म्हटलं जातं ना, जे जवळचे लोक असतात तेच लवकर देवीच्या दर्शनाला जात नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण तब्बल 2 वर्षानंतर आम्ही वणीला निघालो होतो. वणीचा दर्शनाची ओढ लागली. वातावरण खूप सुंदर होतं, घाटही तेवढा छान होता आणि रोपवेने जायचं ठरवलं, कारण अर्थात सोबत स्वामी होता. रांगेत लागलो, दर्शन झालं आणि वाटलं नव्हतं की आई भगवतीची आरती करायला मिळेल, आरतीचा मान मिळेल. 12 वाजले होते. 12ची आरतीला आम्ही हजर राहिलो. रोपवेने जाण्याची मजाच वेगळी आहे. तसं तर लोकलचा फील येतो. कंप्लीट 12 वाजले आणि आम्ही गाभाऱ्यात होतो. आई भगवतीचं हे रूप बघण्यासाठी मन आतुर झालं होतं. अतिशय सुंदर असं रूप आणि दर्शनही छान.